हॅलो. आलात की नाही भैया? ताई संगमनेरला होतो. असं का? बयाची तब्येत कशी आहे? आता चांगली आहे. काय त्याला डिस्चार्ज केल्यावरच आलो होतो आम्ही काल. झाली सुट्टी? झाली. बरं बरं बरं. चांगली आहे आता तब्येत. तुम्हाला एक रिपोर्ट पाठवले. खुश खबर आपली 6 महिन्यामध्ये कॅन्सरचा रिपोर्ट नील आलाय. वा वा वा, अभिनंदन. असं एवढे लिहून खुश पाठवा. आहेत. असे खुश आहेत ते कैलास ते की ताई बघा तुम्ही व्यवस्थित सांगितल्या म्हणून आमचं रिपोर्ट नील आलं. माझ्या ताईचं 7 किलो वजन वाढले. बापरे. 6 महिन्यामध्ये पूर्ण डॉक्टर परेशान झाला म्हणे. डॉक्टर आधी शिवा दिला म्हणे गेल्यावर. हा तुम्ही केमो कस काय एक सुद्धा केमो कस काय घेतलं नाही, तुम्हाला लवकर मरायचं होतं का म्हणून म्हणला मी. हा सर तुम्ही फक्त रिपोर्ट चेक करू द्या, चेक केल्यावर मग बोला म्हणलं मी. हा चेक केल्यावर डोक्यालाच हात लावलं म्हणे. कायच घेतल्या म्हणलं म्हणे. हा हे हे असं औषध घेतलं आम्ही. हा. अरे बापरे म्हणलं म्हणे त्यानं. बापरे. मग तिथे एक मुस्लिमचा माणूस आलता, त्याच्या पण मिसेसला असाच प्रॉब्लेम आहे. हा हे कैलास म्हणला म्हणे तू केमो चालूच करू नको. हा. आता ते त्याच्या बायकोला घेऊन उदगीरला येणार आहे त्यांना मला भेटायला. बरं. हम्म. त्या डॉक्टरला जॉईन करा म्हणा होता. दे म्हणा त्याला डॉक्टरला. घेतलाय आरोग्यात. म्हणा नंबर. त्यानं बी घेतलाय म्हणा नंबर. हा. आता ते हेपोटाईट टेस्ट साठी 5-6 डॉक्टर इथले उदगीर मधले होणार आहेत सरकारी दवाखान्याचे. बापरे. धमाकाच करायचंय भैया आपल्याला आता. यस यस यस. आता गुणानं बसायचं नाही आपल्याला. नक्की ताई, आता बघा. म्हणला ही 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 जी भावना पैशात मिळते का सांगा बरं? नाही भेटणार हा. शक्यच नाही. एवढा आनंद भेटणार बघा. हे हे जे आनंद आहे, हे जे हे आहे ते पैशामध्ये मिळत नाही ना. त्या दिवशी मी म्हणले होते पण मला असं धाकधुकच होतं. मला हा काय म्हणला कैलास औषध संपलंय ताईचं म्हणला. हा मग पाठवू का? तर हा. ताई म्हणाले की चेक करून येऊन मग बघू आपण. कुठला आहे तो कैलास? उमरगा. आपल्याला उमरग्याला जायचं. आता मला व्हिडिओ बनवते मी. माझा ते व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही खरं नाही. हो, बनवा की ताई जरासं ते व्हिडिओ बनवले तर नाही काय ना, माझे होतंय. ते हिपोटायटिस बीच एक माझे त्यांच्या मेन त्यांच्या समोर काय करायचं, बॉटल ठेवायची. हो तुम्हाला काय प्रॉब्लेम होता, हो. त्यांचं नाव, आधी नाव द्यायचं. तुम्हाला काय हं, प्रॉब्लेम होता, किती हं, डॉक्टरला दाखवलं, पैसे किती हं, खर्च केले, हं, मग त्याच्यानंतर हे हे कधी सुरू केलं, किती हं, महिने हं, घेतलं, हं. एवढंच. आणि याच्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट आला, आणि मग लोकांनी घ्यावं की नाही घ्यावं, एवढंच असा बनवायचा. आता त्यांनी मला बोलवायला पार्टी देणार म्हणून. म्हणलं मला पार्टी नको बाबा. हा. मला फक्त माझ्या लेकराबाळाला आशीर्वाद आशीर्वाद नाही, तुमचं एवढं कल्याण होईल की तुम्ही सुद्धा विचार करणार नाही म्हणले ताई. यस आमच्या यस यस. घरात एवढा आनंद आलाय म्हणले तुमच्यामुळं. कॅन्सर नील होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 7 किलो वजन वाढले भैया. तिला आपलं औषध द्यायच्या आधी मला की नाही तिनं पलंगावर होती. तिला उठून सुद्धा बसता येणार गेलं. तर तुम्हाला काय सांगू, मी व्हिडिओ कॉल करून दाखवले मला. बापरे. म्हणजे अंगाला आता सुद्धा काटे आलेत मी तुम्हाला सांगायले तर. साहजिक आहे ना. म्हणजे एवढी परिस्थिती बेकार होती. मला वाटलं आपण काय एवढे तज्ञ नाही बाबा, आपण द्यायला काहीतरी होऊन बसायचं वाटलं. हा 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 हा. पण मी डेअरिंग माझ्यामध्ये ते एक देवानं डेअरिंग दिली म्हणून बरं आहे. त्यांना एवढं सांगितले मी. हा म्हणलं आपलं औषध चालू असताना कुठलं जडीबुटी हे ते तुम्ही घेत असलं तर आमचं औषध घेऊ नका. हा हा. मी सरळ त्यांना ह्याच भाषेत सांगितले होते. हम्म, 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 हा. हम्म, अजून काही रिॲक्शन झालं केलं तुम्ही आम्हाला म्हणसाल. हम्म, आमच्या औषधाला तुम्ही बदनाम करसाल म्हणलं कैलास भैया. हम्म. नाही ताई तुम्ही म्हणलं तेच करणार म्हणलं. आम्ही तेवढे बी अनाडी नाहीत म्हणले. हा बरोबर. हा. मग त्यांनी तेच बघा 6 महिने झाले त्यांनी कंटिन्यू 6 महिन्यामध्ये एकही केमो घेतला नाही. केमो चालूच केला नाही त्या बाईनं. वा. हा. चालूच न करता आपलं औषध दिलं. हा. तिथं केमो कशाला पूर्ण रिपोर्ट नील आले. बापरे. आता तुम्हाला पाठवले तुम्ही ते जे डॉक्टर आहेत त्यांना पाठवा. आता आधीचा एक रिपोर्ट मागवले मी त्यांना. येस येस येस. हा. कोणत्या डॉक्टरला पाठवू? आता आपले जे डॉक्टर आहेत हा हा कोणी हा हा हा. त्यांना पाठवा. येस येस, ठीक आहे, ओके हा. ताई. म्हणजे एवढं म्हणजे इतकं आनंद व्हायला मला खुशीनं असं पोटात गुदगुल्या व्हायला. नाही, खूपच अभिनंदन तुमचं पण. नाही त्यांच्यापर्यंत नाही नाही. तुम्ही तुम्ही औषध दिलं, हो. म्हणून तो आज कॅन्सर मुक्त झाला तो व्यक्ती. त्याला म्हणले मी आता शांत बसू नको कैलास भैया. हा तुला पैशासाठी कर म्हणणा झाले, लोकांचे आशीर्वाद घे म्हणाले म्हणले मी त्याला. हा. तवा मग हो ताई म्हणला. त्याला येस काहीच येस. कमी नाही, बेर बार आहे मरणाचं त्याच्याकडं. नाही हे पैशाचा विषय नाही म्हणलं. तू लोकांचे जीवन जर जगवलास तर तुझ्या हा. लेकरा बाळाला 7 पिढी बसलं तरी सरणार नाही. एवढा आशीर्वाद घे म्हणलं. यस. हा. त्याला ते म्हणलं मला गरज नाही रे म्हणलं पैशाची, पण मला की नाही मला आवड आहे समाजसेवा करायची म्हणून मी ह्याच्यात पडले म्हणलं. हम्म. नक्कीच नक्कीच. हम्म. यस. ताई तर त्याचा मग व्हिडिओ बनवा मात्र हा.
एक नाही व्हिडिओ. व्हिडिओ नाही, आता आपण जाऊच भैया तिथं, बोलवायलेत त्यांनी आपल्याला. बरं बरं, काय हरकत हा नाही, पण व्हिडिओ बनवतो आपण त्याचा. व्हिडिओ तर बनवणारच आहे ते. ते लोकांच्या कामाला येते, रिपोर्ट संग जोडता येते त्याला. नाही नाही नाही, रिपोर्ट सगट आता हा ते हा दोन्ही रिपोर्ट आता ते अगोदरच हुडकून टाकतो म्हणला ताई. हा. आता जस्ट आणलेलं रात्री आजच आलेत त्यांनी सकाळी हम्म. पुण्यावरनं. बर. मग त्यांनी लगेच मला मला वेळ मिळाला नाही म्हणले तुम्हाला फोन करायला, मी करणार होते पण